आज युथ संडे आहे आणि त्यानिमित्ताने आजची भक्ती आपल्या मंडळीतील तरुण संघ चालवणार आहेत। त्या अगोदर आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देऊ आणि भक्तीला प्रारंभ करूया। उपदेशक आपल्या 11व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये असं म्हणतो, हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर, तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव। तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल, पण या सर्वाबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे। यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख, कारण तारुण्य व भरजवणी ही व्यर्थ आहे। आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर। पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील। या प्रार्थना करू आपण। स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो। प्रभुदेव बाप्पा, तू आम्हाला एक जीवन दिलेलं आहेस। या जीवनामध्ये प्रभुदेव बाप्पा आमची स्थित्यंतर होत असतात। प्रभुदेव बाप्पा, जसं आम्ही लहानाचे मोठे होतो तशा प्रकारे आम्हाला लागणारं योग्य प्रकारचं शिक्षण, योग्य प्रकारचं जीवनमान प्रभू तू देत असतोस, याबद्दल स्तुती करीतो। आणि प्रभू परमेश्वर पित्या, प्रत्येक जन्माला येणाऱ्या मनुष्याच्या जीवनामध्ये तारुण्य हे तू ठेवलेलं आहेस। बालपण येतं, मग तारुण्य येतं, आणि म्हणून परमेश्वर पित्या आज सेंट क्रिस्टोफर चर्च कल्याण या चर्चमधील जे तरुण संघ जो आहे प्रभुदेव बाप्पा, तो आज तुझी उपकार स्तुती आराधना करणार आहे, भक्ती करणार आहे। त्यांच्यासोबत तुझा जो सर्व भक्तगण परमेश्वर पित्या आज सामील होणार आहे या भक्तीमध्ये, त्या प्रत्येकाला तू आपल्या आत्म्याने सारून सामर्थ्याने भर। प्रत्येक तरुण तरुणीला प्रभू तू अभिषेक कर आणि प्रभू बोलत असताना तुझ्या सेवकाला देखील प्रभुदेव बाप्पा तू शब्द दे, सामर्थ्य दे। जे भक्तीचं चालक पण करणार आहे त्या लेकरांना परमेश्वर पित्या तू आपल्या आत्म्याने चालव, आणि जे जे कोणी प्रभुदेव बाप्पा तुझी स्तुती आराधना, उपासना, स्तोत्र वाचन, शास्त्र वाचन आणि प्रभू मध्यस्थीची प्रार्थना या सगळ्या गोष्टीमध्ये जे जे भाग घेणार आहेत त्या प्रत्येक तरुण तरुणीला प्रभू तू मार्गदर्शन कर। आत्म्याने प्रभुदेव बाप्पा आम्ही तुझी सेवा करावी, तुझी स्तुती करावी, तुझी आराधना करावी, म्हणून तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर। आता हे प्रभू तो आमचा ताबा घे, येशूच्या नावात मागितले म्हणून तो ऐक, आमेन। अलीची पावनवणे आपल्यासाठी आळीपाळीने स्तोत्र वाचन करणार आहेत। सर्वांना ख्रिस्तात सलाम। आपण शास्त्रपाठ वाचूया। स्तोत्र संहिता याचा 46वा अध्याय आपण 1 ते 11 वचने वाचूया। देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो। ह्याच तो पृथ्वी उलतीपालती झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाली। सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळ्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही। अशी एक नदी आहे की तिचे प्रवाह देवाच्या नगराला, परस्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात। त्या नगराच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही। प्रभात होताच देव त्याला सहाय्य करी। राष्ट्रे खवळली, राज्य डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली। सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे। या परमेश्वराची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे। तो दिगतांपर्यंत लढाया बंद करीतो, तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकितो, रथ अग्नीत जाळून टाकितो। शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे। राष्ट्रामध्ये माझी महती होईल, पृथ्वीवर माझी महती होईल। सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे। हे देवाचे वचन। पहिल्या शास्त्रपाठाचं वाचन आपल्यासाठी अनिकेत भालशंकर हे करणार आहेत। आजच्या दिवसासाठी नेमलेला प्रथम शास्त्रपाठ यहोशवा याचा पहिला अध्याय 5 ते 9 वचने। यहोशवा याचा पहिला अध्याय 5 ते 9 वचने। तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टेकाव लागणार नाही। जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन। मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही। खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील। मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर,
आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना. खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. इथे प्रथम शास्त्रपाठ समाप्त होतो. दुसऱ्या शास्त्रपाठाचं वाचन आपल्यासाठी वेरोनिका लोखंडे ही करणार आहे. आजच्या दिवसासाठी नेमलेला दुसरा शास्त्रपाठ इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 10 ते 20 वचने. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 10 ते 20 वचने. ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री. शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तामांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. आणि ह्या सर्वाबरोबरच जिच्या योगे त्या दृष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवती करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा. माझ्यासाठीही विनवणी करा की ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळवण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावे, ह्यासाठी की जसे बोलायला हवे तसे मला उघडपणे बोलता यावे. इथे दुसरं शास्त्रपाठ समाप्त होतं. प्रभू तुम्हासह असो आणि तुझ्या आत्म्यासह. शुभवर्तमान संत योहान यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 10व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मी तुम्हास खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने आत न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढरांचा राखणार आहे. त्याला द्वारपाळ दार उघडितो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांस ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो व त्यांस बाहेर नेतो. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे जाणार नाहीत, तर त्याचपासून पळतील, कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत. हा दृष्टांत येशूने त्यास सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्याचबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यास समजले नाहीत. यास्तव येशू त्यास पुन्हा म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो की मी मेंढराचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावा या हेतून येतो. मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो. जो मेंढपाळ नव्हे व ज्याची स्वतःची मेंढरे नव्हेत, असा मोलकरी लांडगा येताना पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यावर झडप घालून त्यांची दानादान करीतो. मोलकरी पळून जातो, कारण तो मोलकरीच आहे, त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यास मी ओळखितो
व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला जीव देतो. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. यावेळेला आपण सर्वजण प्रेषिताचा मातांगिकार एकत्र म्हणूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियाईपासून देहधारी मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यांपासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासही ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेरित एकलेसियाशी मी विश्वास ठेवितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे हे मी पत्करितो. आणि मेल्यांचे पुनरुत्थान, परलोकींचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. आजच्या वचनातून आपल्याला कोमल कंक ही मार्गदर्शन करणार आहे. चला तर आपण ते वचन ऐकूया. प्रेज द लॉर्ड. सर्वांना ख्रिस्तात सलाम. आज मी आपल्या सर्वांशी देवाच्या वचनातून बोलणार आहे. वचनाकडे वळण्यापूर्वी आपण सर्व पहिले प्रार्थनेत जाऊया. हे पवित्र पवित्र सैन्याधीश प्रभू, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सर्वदा असो. हे आमच्या जिवंत प्रेम पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो की हा सुदीनचा दिवस तू आमच्या सर्वांच्या आयुष्याला जोडलेला आहेस. प्रभू, आज तुझं वचन ऐकत असता तू तुझ्या वचनाद्वारे आम्हा सर्वांशी बोल. तुझं वचन ऐकून समजण्यासाठी आम्हाला ऐकणारं कान आणि समजणारं मन तू दे, हीच आम्ही तुला विनंती करतो. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवितो. हीच लहानशी प्रार्थना तुझ्या गोड आणि प्रिय नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आज आपण देवाच्या वचनाकडे वळत आहोत आणि या कठीण समयी, या कठीण प्रसंगी आपण असता देवाने आपल्याला काय अभिवचनं दिलेली आहेत, त्यांनी आपल्याला काय ब्लेसिंग्स दिलेले असे आहेत, हे आज आपण देवाच्या वचनातून पाहणार असे आहोत. त्यासाठी आपण स्तोत्रसंहिता याचा 91 अध्याय काढूया. स्तोत्रसंहिता 91. सर्व सामर्थ्याच्या पंखाखाली आश्रय. आता या अध्यायाचं शीर्षकच असं आहे, सर्व सामर्थ्याच्या पंखाखाली आश्रय. म्हणजे त्या परमेश्वराच्या पंखाखाली आपल्याला आश्रय मिळणार असा आहे. आणि तो आश्रय प्रभू आपल्याला कसं देणार असा आहे, त्यांनी आपल्याला काय आशीर्वादे दिलेली अशी आहेत, ती आपण पुढील वचनामधून पाहूया. पहिलं वचन, जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. बघा, इथे असं देव आपल्याला सांगत असं आहे की जो परत्पराच्या गुप्तस्थली वसतो. परात्पर म्हणजे परमेश्वर आणि गुप्तस्थल म्हणजे ती कोणती जागा आहे, ते कोणतं ठिकाण आहे. गुप्तस्थल, गुप्त प्लेस, एक सिक्रेट जागा जिथे आपण देवाच्या उपस्थितीत असल्यावर देव आपल्याला त्याच्या सावलीत घेणार असं आहे. तर त्या गुप्त ठिकाणी आपण जाऊ शकतो का, हे आपण देवाच्या वचनातूनच बघूया. त्यासाठी मत्तय याचा 6वा अध्याय 6वं वचन काढूया. मत्तय 6:6. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. बघा, इथे गुप्तदर्शी पिता म्हणजे आपण
आपल्या गुप्तदर्शी पित्याकडे प्रार्थना करतो. आणि ती प्रार्थना देवाने आपल्याला कशी करण्यास सांगितलेली आहे? आपल्या खोलीत जाऊन, आपलं दार लावून आपल्याला आपल्या त्या गुप्तवासी पित्याकडे प्रार्थना करायची आहे. आणि ते गुप्त स्थळ म्हणजे दुसरी कोणतीच जागा नसून आपलंच घर आहे. कारण जिथे आपण देवाची आपल्या घरामध्ये प्रार्थना करीत असतो, आपल्या कुटुंबाला घेऊन आपल्या खोलीत जाऊन आपली वैयक्तिक प्रार्थना करीत असतो, तेव्हा त्या ठिकाणी देवाची उपस्थिती अशी असते. तिथे देवाचं सामर्थ्य असं असतं. आणि जेव्हा आपण आपल्या प्रभूशी संवाद साधत असतो, आपण प्रार्थना करीत असतो आपल्या खोलीत जाऊन, तेव्हा आपण आपले सगळे डिस्ट्रॅक्शन्स पासून आपण लांब होत असतो. म्हणूनच ती सिक्रेट प्लेस, ती सिक्रेट जागा आपलं घर असं आहे. आपण आपली प्रार्थना अशीच केली पाहिजे प्रियांनो, देवाने जसं त्याच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच. पुढे आपण असं वाचतो की परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्गा असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. दावीद या स्तोत्रातून असं म्हणत असं आहे, तो या वचनातून असं सांगत आहे आपल्याला की तो देवाला त्याचा आश्रय मानतो, त्याचा दुर्ग मानतो. आणि खरोखर प्रियांनो, आज आपण देखील परमेश्वराला आपला आश्रयस्थान मानणं गरजेचं असं आहे. या कठीण प्रसंगी आपण जात असता देव आपला विश्वास डगमगू न देता आपण देवाला सांगितलं पाहिजे की प्रभू, किती जरी कठीण परिस्थिती असली तरी मी माझा विश्वास डगमगू देणार नाही. मी पूर्ण अंतःकरणाने तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. आणि तुम्ही बघाल जेव्हा आपण प्रभूला असं कबूल करतो तेव्हा नक्कीच प्रभू आपल्याला, आपल्या कुटुंबाला आणि त्याच्या विश्वासणाऱ्यांना तो नक्कीच त्याच्या आश्रयामध्ये घेणार आहे, त्याच्या पंखाच्या सावलीमध्ये घेणार असं आहे. आणि आपण असं करणं अतिशय गरजेचं असं आहे प्रियांनो. आपण तिसऱ्या वचनाकडे वळूया. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. बघा प्रियांनो, इथं किती स्पष्टपणे प्रभू आपल्याला सांगत असं आहे की तो आपल्याला आपल्या या मरीपासून तो आपला बचाव करणार असा आहे. कोरोना व्हायरस आज संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. त्यामुळे संपूर्ण जग जे आहे ते भयात जगत आहे, भीतीत जगत आहे, काळजी करीत आहे की पुढे काय होणार. जशी दिवसेंदिवस आपण बघत आहोत की संख्या वाढत आहे, जास्तीत जास्त लोक या आजाराने पीडित झालेले अशी आहेत. संपूर्ण सामान्य जीवन आज एका माणसाचं ठप्प झालेलं आहे प्रियांनो, फक्त या व्हायरसमुळं. तर आपण या संकटाला घाबरून जायचं आहे का? तर नक्कीच नाही. यहोशुवाचं पुस्तक याचा पहिला अध्याय 9 वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये प्रभू असं आपल्याला सांगत आहे की खंबीर हो, हिम्मत धर, कचरू नको, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या बरोबर आहे. जर प्रभू आपल्याला म्हणत असा आहे की तो आपल्या बरोबर आहे, आपल्याला भियाची काहीच गरज नाहीये. कारण देवाचं वचन हे सत्य आहे. आपला देव हा सत्याचा आहे, तो कधीच खोटं बोलत नाही. आणि देवाने जर आपल्याला सांगितलेलं आहे की आपण घाबरायचं नाहीये, तो आपल्या बरोबर आहे, तर नक्कीच आपण तसं केलं पाहिजे बियांनो. याचा अर्थ असा नाही की आपण बाहेर जाऊन रूल्स ब्रेक करायचे, असा याचा अर्थ होत नाही. पण आपण सावध राहायचं आहे, आपण नियम पाळायचे असे आहेत, आपण काळजी घ्यायची आहे आपल्या कुटुंबाची. आणि भिवून न जाता आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण सतत निरंतर त्याची प्रार्थना केली पाहिजे. हे अतिशय गरजेचं असं आहे. आणि मला विश्वास आहे की आपण नक्कीच असं करत असाल. आपण 4थ्या वचनाकडे वळूया. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. बघा, इथे देवाचं वचन सांगत आहे की तो आपल्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तो आपल्याला घेईल. जशी कोंबडी आपल्या पिल्लांना तिच्या पंखाखाली घेते आणि प्रत्येक संकटापासून, प्रत्येक त्या घातक पक्षीपासून ती तिच्या पिल्लांचा जीव वाचवते, ती त्यांना त्याच्या पंखाखाली घेते. त्याचप्रमाणे प्रभू देखील आपल्याला त्याच्या पंखाखाली घेऊ इच्छित आहे, त्याच्या जवळ घेऊ इच्छित आहे. प्रियांनो,
तर आपण इथे विचार करू की मी इथे कोंबडीचं उदाहरण कशाला घेतलं, तर ते देखील मी आपल्याला देवाच्या वचनातूनच दाखवणार अशी आहे. मत्तय याचा 23वा अध्याय 37. मत्तय 23:37. यरुशलेमे यरुशलेमे, संदेशांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठविलेल्यास दोडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिल्ले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितींदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. बघा, इथे स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानी त्या कोंबडीचं उदाहरण घेतलेलं असं आहे. तो सांगत असा आहे, जशी कोंबडी तिच्या पिल्ल्यांना तिच्या पंखाखाली घेते, त्याचप्रमाणे देवाला आपल्याला त्याच्या पंखाखाली घ्यायचं आहे. त्याची इच्छा आहे, पण आपली इच्छा आहे का? आज आपण हा प्रश्न स्वतःला विचारणं अतिशय गरजेचं असं आहे. जेव्हा आपण त्या वधस्तंभाकडे बघतो प्रियांनो, तर वधस्तंभाकडे बघितल्यावर आपल्याला कळून येतं की प्रभूनी आपल्याला देखील त्याच्या रक्तानी त्याच्या पंखाखाली घेतलेलं असं आहे. त्याच्या रक्तानी आपल्याला त्यांनी झाकून टाकलेलं असं आहे आणि आपल्या सर्व पापांची त्यांनी क्षमा केलेली अशी आहे. खरोखर देव आपल्यावर खूप प्रीती करतो आणि त्याची जाणीव ठेवून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आपण त्याच्यावर अगणित प्रेम केलं पाहिजे, जसं तो आपल्यावर करतो. आपला तारणारा, आपल्या कुटुंबाचा तारणारा म्हणून आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. पुढे तो असं म्हणत आहे की देवाचं वचन हे सत्य आहे, ढाल आहे, ते कवच आहे. या कठीण प्रसंगी आपण कोणत्याच शस्त्राचा वापर करू शकत नाही. आपण त्या सैतानाला आपल्या हाताने नाही मारू शकत, तर आपण त्या सैतानाला कसं पराजित करणार? तर आपण त्या सैतानाला देवाच्या वचनाने पराजित करू शकतो. कारण देवाचं वचन हे दुधारी तलवारपेक्षाही तीक्ष्ण असं आहे, सर्व शक्तिशाली आहे, सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. आपण बघितलं तर परमेश्वराने आपल्याला त्याच्या आध्यात्मिक शास्त्र सामग्री दिलेली अशी आहेत. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 13वा वचन आपण काढूया. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 13वा वचन. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शास्त्र सामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा आणि या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. बघा प्रियांनो, देवाने आपल्याला या सगळ्या शास्त्र सामग्री दिलेली अशी आहेत आणि या शस्त्रांचा उपयोग आपल्याला आपल्या कठीण समय करायचा असा आहे. आपण सैतानाला आपल्या हाताने नाही पराजित करू शकत, आपण त्याला देवाच्या वचनाने पराजित करू शकतो. देवाची ही शास्त्र जर आपण घेतली तर नक्कीच आपण त्या सैतानाला हरवू शकतो. म्हणून आपण दिवसेंदिवस दिवस रात्र आपण देवाचं वचनाचं स्मरण करणं, त्याचं वचन वाचणं हे अतिशय गरजेचं असं आहे. जर आपण देवाचं वचन वाचत राहिलो तर देवावरचा आपला जो विश्वास आहे तो आणखीन दृढ होत. आपण 5व्या वचनाकडे आता वळूया. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. बघा प्रियांनो, या वचनातून परमेश्वर आपल्याला सांगत असा आहे की रात्रीचे समयचे भय आणि दिवसा सुटणारा बाण याची आपल्याला भीती वाटणार नाही. म्हणजे परमेश्वर जे आहे आपल्याला दिवस रात्र
24 तास आपलं तो रक्षण करत असा आहे, आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असा आहे, आपल्या विश्वासणाऱ्यांचं तो रक्षण करत असा आहे. म्हणून आपण घाबरून न जाता त्याच्यावर विश्वास ठेवणं अतिशय गरजेचं असं आहे. आणि पुढे देखील तो असं म्हणत आहे की तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. खरोखर प्रियांनो, आज आपण सगळेजण बघत आहोत, आपल्या डोळ्यांना ते दिसत असं आहे की जगाची कशी विकट परिस्थिती झालेली अशी आहे. आपण खरोखरच देवाचं वचन हे किती सत्य आहे, त्याच्यामध्ये लिहिलेली गोष्ट ही प्रत्येक घडणार अशी आहे हे आपणास ठाऊक आहे. म्हणून आपण खरोखर प्रियांनो देवाचं वचन वाचणं हे अतिशय गरजेचं असं आहे. आपण असं केल्यास देवावरचा आपला जो विश्वास आहे तो वाढत जाणार आहे आणि घाबरून आपण जायचं नाही आहे प्रियांनो. कारण देव 24 तास जे आहे दिवस रात्र आपलं तो रक्षण करत असं आहे. म्हणून ही महामारी देवाच्या विश्वासणाऱ्यांना आणि आपल्या कोणालाच काहीच करणार नाही अशी आहे. आपण पुढील वचनाकडे वळूया. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. जसं आपण पहिल्या वचनात पाहिलं प्रियांनो की ते गुप्त स्थळ, ते गुप्त ठिकाण म्हणजे आपलं घर. आणि इथे देखील आपण बघत आहोत की इथं देवाचं वचन सांगत आहे की आपण परमेश्वराला जर निवासस्थान केलेलं असं आहे तर कोणतीच व्याधी आपल्या तंबूजवळ येणार नाही. देवाला आपण निवासस्थान कसं करू शकतो, तो आपल्या घरामध्ये कसा राहू शकतो, जेव्हा आपण त्याची प्रार्थना करू, आपण त्याची स्तुती करू, आपण त्याची आराधना करू. जर आपल्या घरामध्ये देवाची गीतं जर आपण गात असू, त्याची प्रार्थना आपण जर करीत असू प्रियांनो, तो देवाचं सामर्थ्य आपल्या घरामध्ये असणार आहे, त्याचा प्रकाश आपल्या घरामध्ये असणार आहे. आणि जिथे देवाचा प्रकाश आहे तिथे अंधकाराला थारा नाही आहे. ही व्याधी, हा त्रास, हा व्हायरस आपल्या घराजवळ येणारच नाही, कारण देवाची उपस्थिती इकडे आहे. आणि तो व्हायरस घराच्या बाहेरूनच पळून जाणारा असा आहे. प्रत्येक संकट, प्रत्येक पीडा, प्रत्येक आजार आपल्या घराच्या बाहेरून पळून जाणार असं आहे. म्हणून आपण हे वचन जे आहे ती आपली खरोखर मध्ये एका प्रकारे तलवार आहे प्रियांनो. या तलवारचा उपयोग आपण या कठीण समयी करणं अतिशय गरजेचं असं आहे. आपण पुढील वचनाकडे वळूया. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. बघा प्रियांनो, हे वचन किती सुंदर आहे. परमेश्वर आपलं रक्षण करण्यासाठी, आपला सांभाळ करण्यासाठी तो काय करणार आहे, त्याच्या दिव्य दूतांना तो आज्ञा देणार असा आहे. आपल्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून तो आपला सांभाळ करणार असा आहे, आपलं संरक्षण करणार असा आहे. किती सुंदर वचन आहे हे. म्हणजे आपण खरोखरच मध्ये भय बाळगायचंच नाहीये, कारण देवाने त्याच्या देवदूतांना आज्ञा केलीये. त्याचे देवदूत आहेत आपल्या बरोबर. जरी आपल्या शारीरिक डोळ्यांना ते दिसत नसले तरी ते आपल्या बरोबर आहेत, ते आपलं रक्षण करत आहेत. प्रत्येक संकटापासून ते आपला बचाव करीत आहेत, कारण देवाने त्याला आज्ञा दिलेली अशी आहे. मी नेहमी माझ्या संडे स्कूलच्या मुलांना सांगत असते की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा फक्त आपण आपल्या विनंत्या परमेश्वराला तर सांगत असतोच, पण त्याच प्रकारे आपण देवाच्या वचनाचा उपयोग आपल्या प्रार्थनेत करणं हे अतिशय गरजेचं असं आहे. देवाच्या वचनाला आपण आपल्या प्रार्थनेत सामावून घेऊन आपली प्रार्थना आपण केली पाहिजे. कारण देवाचं वचन जे आहे, पवित्र शास्त्र जे आहे ते सत्य आहे तर आपल्याला माहीतच आहे. पण देवाचं वचन, पवित्र शास्त्र मधली जी वचनं अशी आहेत ते प्रत्येक वचन, तो प्रत्येक शब्द देवाच्या मुखातून निघालेला असा आहे. आणि देवाच्या मुखातून निघालेले प्रत्येक शब्द
दिव्य दूत आपल्या हातावर झेलून धरितात. म्हणून जेव्हा आपण देवाकडे देवाच्या वचनाद्वारेच आपण प्रार्थना करीत असतो, जेव्हा ती प्रार्थना आपली वर जाईल तेव्हा दिव्य दूत जे आहेत त्यांना समजून येईल, त्यांना कळून येईल की हे फक्त प्रार्थना नाहीये तर ह्याच्यामध्ये देवाचं वचन आहे. आणि मग ती आपली प्रार्थना देवाच्या सिंहासनासमोर जाऊन पोहोचणार अशी आहे. आणि देव नक्कीच आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर तो देणार असा आहे. त्यामुळे आपण आपल्या प्रार्थनेमध्ये देवाच्या वचनाचा उपयोग करणं अतिशय गरजेचं असं आहे. आणि त्यासाठी आपण देवाचं वचन हे वाचणं गरजेचं आहे. कारण आपण जितकं देवाचं वचन वाचू तितकंच देव आपल्याला नवीन नवीन गोष्टी सांगणार असं आहे. आणि तितक्याच नवीन गोष्टींचा तितक्याच नवीन अनुभव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळणार असं आहे, घडणार असं आहे. म्हणून देवाचं हे सुंदरसं वचन आपण आपल्या प्रार्थनेत नेहमी सामावून घेऊया. आपण 13व्या वचनाकडे वळू. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. बघा इथे प्रभू आपल्याला सांगत आहे की सिंह व नाग यांना आपण तुडवीत चालणार असे आहोत. इथं सिंह व नाग म्हणजे कोणतीच प्राणी नाहीयेत. इथं देव आपल्याला प्राणीवर पाय देण्यास सांगत नाहीये, तो आपल्याला सांगत आहे सिंह व नाग यांना आपण पाय तुडवत चालू. आता सिंह व नाग म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे की परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये सांगितलेलं असं आहे की सैतान एका गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं याची वाट पाहत आहे. आणि नाग जर आपण उत्पत्तीमध्ये बघितलं तर सैतान जो आहे तो एदेन बागेमध्ये एका सर्पाचा रूप घेऊन आलेला असा आहे. त्याने हवेला तिथे फसवलेला असा आहे, तिथे पाप झालेला असा आहे. म्हणून सिंह व नाग या वचनामध्ये कोणतेच प्राणी बद्दल नाही सांगितलं आहे तर सैतानाबद्दल सांगितलेलं आहे. आणि प्रभू आपल्याला सांगत आहे की त्या सैतानाला तुडवण्यासाठी आपल्याला त्यांनी अधिकार दिला आहे. जर आपण असा विचार करू की प्रभूने तर ऑलरेडी सैतानाला त्याच्या पायाखाली तुडवलेला आहे, मग आपण हे करू शकतो का? आपल्यामध्ये खरोखर तेवढी ताकद आहे का? तर नक्कीच आहे प्रियांनो. ते आपण देवाच्या वचनातूनच बघूया. यासाठी लूक याचा 10वा अध्याय 19 वचन काढूया आपण. लूक 10:19. पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बांधणार नाही. इथं देवाने सांगितलेलं आहे आपल्याला अधिकार दिला आहे की त्या सैतानाला आपण आपल्या पायाखाली तुडवू शकतो. कारण देवाची आपण लेकरं आहोत. त्यांनी आपल्याला हा अधिकार दिलेला असा आहे. जे तो देवामध्ये करू शकतो तेच आपण त्याच्या विश्वासामध्ये या सगळ्या गोष्टी करू शकतो. देवाने आपल्याला हा अधिकार दिलेला आहे प्रियांनो. पण आपण त्या सैतानाला कसं तुडवू शकतो? आपण आपल्या पायाखाली तर त्याला ठेचू नाही शकत. आपण देवाच्या वचनाद्वारे त्याला ठेचू शकतो. देवाच्या वचनाचा उपयोग करून आपण त्याला आपल्या पायाखाली तुडवू शकतो. देवाचं वचन असं सांगत आहे की त्यांनी आपल्याला त्या शत्रूवरचा म्हणजे त्या सैतानाच्या वरचा पेक्षा अधिकार आणि त्यांनी शक्ती आपल्याला दिलेली आहे. त्यांनी सैतानावरची पण शक्ती आपल्याला दिलेली आहे. म्हणजे ते सैतान आपल्याला काहीच करू शकत नाही. तो आपल्याला बांधू शकत नाही. तो आपल्याला काहीच करू शकत नाही. कारण त्याच्यापेक्षा पण जास्त पॉवर आपल्याकडे आहे. ती देवाने आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपण कोणत्याच गोष्टीचं भय बाळगण्याची गरज नाहीये. फक्त देवाचं वचन जी तलवार आहे त्या तलवारीला घेऊन आपल्याला त्या सैतानाला पराजित करायचं असं आहे. आणि त्याला आपल्याला त्याच्या पायाखाली आपण त्याला ठेचणार असे आहोत प्रियांनो. आपण 1 ते 13 वचनांमध्ये देव आपलं रक्षण कसं करणार आहे याबद्दल आपण वाचलं. पुढे 14 ते 16व्या वचनांकडे आपण वळत असता प्रभूने त्यामध्ये आपल्याला काय आशीर्वाद दिलेले अशी आहेत, काय प्रॉमिसेस दिलेले अशी आहेत ती आपण पाहूया. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन.
तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. बघा, परमेश्वर आपल्याला किती सुंदर ब्लेसिंग्स देत आहे, किती सुंदर आशीर्वाद दिलेले आहेत प्रभूने आपल्याला, की संकट समयी तो आपल्या बरोबर राहणार आहे. जेव्हा आपण त्याचा धावा करू तेव्हा तो आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर देणार असा आहे. तो आपल्या सोबत असणार आहे. तो आपल्याला कधीच सोडून जाणार नाही. आणि तो हे देखील सांगत आहे की ज्याला त्याच्या नावाची जाणीव आहे परमेश्वर त्याला सुरक्षित ठेवणार असा आहे. जसं मी मगाशी आपल्याला सांगितलं की प्रभूने आपल्यासाठी जे केलं आहे त्या वधस्तंभावर प्राण दिलेलं असं आहे, त्याची जाणीव ठेवून आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. जेव्हा आपण त्या वधस्तंभाकडे बघतो तेव्हा आपल्याला प्रभू दिसतो. तिथे त्याच्या शरीरातून रक्त वाहत आहे. त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवण्यात आला आहे. त्याला 39 फटके बसलेले आहेत प्रियांनो आपल्यामुळं. त्याच्या दोन्ही हाताला पायांना खिळे ठोकण्यात आलेली अशी आहेत. आपण एका गोष्टीचा विचार करू, तो प्रभू ज्याला या जगामध्ये सर्व काही शक्य आहे, त्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. तो मरणातून पुन्हा जिवंत झालेला असा आहे. त्यांनी त्या मरणाला पराजित केलेला असा आहे. तर त्या प्रभूला त्या वधस्तंभावर तो असता ते खिळे जे आहेत त्यामध्ये इतकी शक्ती होती का, जी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर थांबून ठेवत होती? नक्कीच नाही. मग ती कोणती गोष्ट होती ज्यामुळे प्रभू त्या वधस्तंभावर होता, थांबला होता तो त्यासाठी? ते म्हणजे त्याचं जे आपल्यावर असणारं अगणित प्रेम. त्यांनी आपल्यावर इतकी प्रीती केली की त्यांनी ते सगळं सहन केलं. आपल्यावरचे येणारे आजार, पीडा, त्रास, संकट सगळं त्यांनी त्याच्यावर सहन केलं आहे प्रियांनो. आपल्या पापावर त्यांनी पांघरून घातलेली अशी आहे. त्यांनी ते स्वतःवर घेतलेलं आहे आणि त्याच्या पवित्र रक्ताने, त्याच्या शुद्ध रक्ताने त्यांनी आपल्या पापांची क्षमा केली आहे. या गोष्टीची जाणीव आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवणं अतिशय गरजेचं असं आहे. आपला तारणारा म्हणून त्या प्रभूला स्वीकारणं गरजेचं असं आहे. म्हणून या कठीण प्रसंगी, या समयी आपण खचून न जाता, घाबरून न जाता देवावर विश्वास ठेवू, खंबीर होऊ आपण देवाच्या वचनामध्ये. आपण हिंमत धरू, कारण देव आपल्या बरोबर आहे. आताच आपण देवाच्या वचनातून इतकं सगळं काही बघितलं की देव आपल्या सोबत असणार आहे. तो आपल्या देवदूतांना आज्ञा देणार आहे. संकट समय तो आपल्या बरोबर असणार आहे. आपल्या प्रार्थनेचं उत्तर तो देणार आहे. तो आपल्याला दीर्घ आयुष्य देऊन आपल्याला तृप्त करणार आहे, समाधानी करणार आहे. आणि तो आपल्याला तारणाचं म्हणजे सार्वकालिक जीवन. म्हणून या कठीण समयी, या प्रसंगातून आपण घाबरून न जाता, खचून न जाता देवावर विश्वास ठेवू. आपल्या जगासाठी, आपल्या मंत्रिमंडळासाठी, जे लोक या आजाराने पीडित आहेत त्यांच्यासाठी, डॉक्टर्स, नर्सेस आणि जे सरकारी कर्मचारी आहेत, साफसफाई करणारे कर्मचारी आहेत, पोलीस वर्ग आहेत, जे एकनिष्ठेने, इमानदारीने आपलं कर्तव्य करत आहे, आपला सांभाळ करत आहे, तर आपण त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवूया. आणि आपण सर्वजण एकत्र विनंत्या प्रार्थना करू, तर नक्कीच प्रभू आपल्या प्रार्थनेचं उत्तर हे लवकरात लवकर देणार असं आहे. आपण प्रार्थनेत जाऊया. हे पवित्र पवित्र सेनाधीश प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी की आज तुझ्या वचनाद्वारे तू आम्हा सर्वांशी बोललास. देवबापा, खरोखर आज आम्ही इतक्या कठीण प्रसंगी असता प्रभू तू आमचा सांभाळ केलेला असा आहेस. आम्हाला प्रत्येक गोष्टी देवबापा तू पुरवलेल्या आहेस, त्याबद्दल आम्ही तुला खूप धन्यवाद देतो. देवबापा, आज आम्ही तुझ्या वचनावर देवबापा जे काही ऐकलेलं आहे, जे मनन केलेलं आहे प्रभूजी, त्याच्यावर खरोखर आम्ही हिंमत धरून देवबापा आम्ही आमचं जीवन जगावं असं तू कर. आम्ही विश्वासात वाढावं असं तू दयेने आणि कृपेने कर. इथून पुढची सर्व वेळ आणि आमचं आयुष्य प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवितो. हीच लहानशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रिय नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमेन. मी देवाचे खूप आभार मानते की देवानी आज त्याचं वचन सांगण्यासाठी माझी निवड केलेली अशी आहे. आणि मी आपले चर्चचे पालक
डॉक्टर रेव्हरंड सुनील आवळे यांचे देखील खूप आभार मानते. जेव्हापासून लॉकडाऊन स्टार्ट झालेला आहे तेव्हापासून पाळक साहेबांनी सेंट क्रिस्टोफर चर्चची मंडळी आणि आपल्या सर्व विश्वासणाऱ्या लोकांना जो आध्यात्मिक मानना पुरवलेला आहे त्यासाठी त्यांचे मी खूप आभार मानते. आणि त्यांनी आमच्या युथ ग्रुपला देखील गाईड केलेला आहे, इन्स्पायर केलेला आहे. ज्याप्रमाणे ते ऑनलाईन थ्रू आध्यात्मिक मान आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला देखील गाईड केलं आणि आम्ही देखील आज देवाच्या वचनातून तुमच्याशी बोलू शकलो. आणि खरोखर मी सगळ्या पाळक वर्गांचे देखील आभार मानते की त्यांनी नेहमी आम्हाला प्रोत्साहन केलेलं असं आहे. मी कमिटी मेंबर्सचे आणि युथ ग्रुपचे देखील आभार मानते आणि आपल्या सर्वांचे विश्वासणाऱ्यांचे देखील मी खूप आभार मानत आहे. देव करो आज जे वचन आपण ऐकलं देव त्याच्यातून आपल्याला त्याच्या सानिध्यात आणखीन आणि आणखीन वाढव. सर्वांना ख्रिस्तात सलाम, शालोम, धन्यवाद. यावेळेस आपण आपली अर्पणे देवाच्या भंडारात अर्पूया आणि सोबत एक गीत गाऊया. त्याचं नाव आहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. हे गीत तरुण संघाने 2 वर्षापूर्वी चर्चमध्ये रेकॉर्ड केलं होतं आणि आज ते आपल्यासमोर आपण दाखवत आहोत. त्यावेळेस आपण गाणं पण
प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव सदा आणि सर्व काळ असो पित्या. आजचा हा दिवस तू आम्हाला दाखवला म्हणून तुझे उपकार मानते. या जिवंतांच्या भूमीवर तू आम्हाला जिवंत ठेवलं म्हणून तुझे उपकार मानते पित्या. तुझी प्रार्थना करण्यासाठी तू मला हा संधी दिलीस दे बाप्पा, म्हणून मी तुझे उपकार मानते. दे बाप्पा, हे जग ज्या संकटातून जात आहे दे बाप्पा, हे तुला ठाऊक आहे दे बाप्पा, आणि या संकटामधून तू आम्हाला बाहेर काढलंस म्हणून तुझे उपकार मानते. आमचा विश्वास आहे परमेश्वरा, या संकटामधून तू आम्हाला बाहेर काढला, आम्हा सर्वांना तू सुखरूप बाहेर काढलंस म्हणून तुझे उपकार मानते पित्या. दे बाप्पा, तुझी भक्ती करण्यासाठी दे बाप्पा, आम्ही जरी सर्व लोक दे बाप्पा एका ठिकाणी जमलेलो नाही दे बाप्पा, पण तरी आत्म्याने एक होऊन तुझी आराधना आणि तुझं गौरव करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत दे बाप्पा. आणि हे आमची आराधना आणि आमची भक्ती तू स्वीकार करून घेतलीस म्हणून तुझे उपकार मानते पित्या. तू ती आशीर्वादित केली म्हणून तुझे उपकार मानते पित्या. हे दान जे आम्ही गोळा केलं आहे पित्या, या दानाचा उपयोग तू तुझ्या सेवेसाठी करून घेतलास म्हणून तुझे उपकार मानते. या दानावर तुझा विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव पित्या. जे कोणी हे दान दिलं आहे परमेश्वरा, त्या सर्वांना पित्या तू 7 फोल्ड ब्लेसिंग्स दिले म्हणून तुझे उपकार मानते. त्या सर्वांना तू आशीर्वादित केलं म्हणून तुझे उपकार मानते पित्या. हीच लहानशी विनंती धन्यतार येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना सॅमसन कांबळे हे करतील. आपण आता मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. मध्यस्थीची प्रार्थना. हे सर्व समर्थ ईश्वरा, सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एक्लेसियाच्या सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून तुला विनंतो आमचे ऐक. हे जगत चालका, जे तुझे पवित्र नाव पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वरोचित प्रीतीत राहावे म्हणून तुला विनंतो आमचे ऐक. हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट व डिकन यांना व विशेषतः तुझे सेवक, आमचे मॉडरेटर PC सिंग आणि आमचे बिशप डॉक्टर प्रकाश पाटोळे तसेच मंडळीचे आचार्य डॉक्टर सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र साक्रमतेचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालविण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनंतो आमचे ऐक. हे सत्य स्वरूपा, तुझ्या एक्लेसियेची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहेस,
त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून तुला विनवतो आमचे ऐक. हे जगत प्रकाशा, तुझ्या सर्व लोकांस व विशेषतः जो भक्तगण येथे आहे त्याला नम्र अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझी पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तो आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनवतो आमचे ऐक. हे जगन्नायका, तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालव आणि त्यांचे राज्यकर्ते, विशेष करून राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या आधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकांस त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून तुला विनवतो आमचे ऐक. हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यांपासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून तुला विनवतो आमचे ऐक. हे दयागणा, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणतीही विपत्ती यांनी पीडित असतील त्यांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून तुला विनवतो आमचे ऐक. हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निवर्तलेल्या निष्ठावंत सेवकांसह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अत्कर्य लाभ प्राप्त व्हावे म्हणून तुला विनवतो आमचे ऐक. हे संतभूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हास द्यावा म्हणून तुला विनवतो आमचे ऐक. आपण प्रार्थना करू. हे बापा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही व तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरवी व प्रतापी पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. आमेन. हे प्रभू येशू, ये. तसेच शेवटचं गीत युथ ग्रुप हे आपल्यामध्ये गाणार आहे. गीताचे बोल आहे, यहोवा मुझे तेरी जरूरत है. तेरे में कुछ भी
तसेच आपल्या सर्वांना माहीत आहे, करोना या विषाणूमुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे आणि अशा कठीण परिस्थितीत कार्य करत असलेले आपले डॉक्टर्स, नर्स, आपले पोलीस वर्ग, शेतकरी तसेच इतर सर्व कर्मचारी यांच्यासाठी आणि या देशातून, या जगातून करोनाचा नायनाट व्हावा यासाठी विशेष प्रार्थना आपल्या चर्च यूथ ग्रुपचे अध्यक्ष विपुल भिंगारदिवे हे करतील. यानो, आज आपण या रविवारच्या सुंदरशा सकाळी परमेश्वराचं नाव उंच करायला, त्याची स्तुती आराधना करण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. यानो, आज आपण कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरं जात आहोत. त्यासाठी आपण आज इथे एक विशेष प्रार्थना करणार आहोत. कोरोना विषाणूचा या जगातून, या देशातून सगळ्या ठिकाणी त्याचा नायनाट व्हावा यासाठी आपण एक विशेष प्रार्थना करणार आहोत. व प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, देवपा, आम्ही तुझ्या आभारी उपकार मानतो. देवपा, काल दिवसभर, काल रात्रभर तू आमचा सांभाळ केलंस, आमचं रक्षण केलंस आणि ह्या संकट समयसुद्धा देवपा तू आम्हाला हा सुंदरसा दिवस आमच्या आयुष्यात देवपा तू आम्हाला दाखवला आहेस. देवपा, विशेष प्रार्थना करतो देवपा, ह्या जगात हा जो कोरोना विषाणूचा देवपा जे संकट आहे देवपा, त्यापासून देवपा तू आम्हाला लढण्यासाठी देवपा तुम्हाला शक्ती दे, आम्हाला ताकद दे देवपा. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता, तू गावोगावी जाऊन देवपा लोकांना बरं केलं आहेस. तू आंधळ्याच्या डोळ्याला स्पर्श करून त्याला दिसू लागला आहे. तू लंगड्याला म्हटलास उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. तो आपल्या दोन्ही पायावर चालू लागला. हे परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे या संकट समय धावा करतो. तो आमचा रक्षण करता हो देवपा. या संकट समय देवपा तू आम्हाला आरोग्य दे देवपा. ह्या कोरोना विषाणूमुळे खूप लोक त्रासलेले आहेत, खूप लोकांना याची लागण झाली आहे देवपा. ह्या लोकांसाठी प्रार्थना करतो, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो देवपा. त्यांच्यासोबत तुला या समय देवपा तू त्यांना धैर्य दे देवपा, त्यांना तू ताकद दे. तसंच देवपा, ह्या कोरोनामुळे देवपा ज्या लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे देवपा, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो देवपा. देवपा, त्यांच्या आत्म्याला तू शांती दे. ज्या लोकांनी आपला जीव गमवला आहे देवपा, त्या लोकांच्या घरच्यांसाठी प्रार्थना करतो देवपा. देवपा, तुझा आशीर्वाद त्यांच्यावर राहू दे देवपा. त्यांना देवपा या संकट काळातून देवपा बाहेर निघण्यासाठी देवपा तू त्यांचं सहाय्य करता हो देवपा. तसं देवपा विशेष प्रार्थना करतो जे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस अधिकारी देवपा जे या ठिकाणी देवपा आमच्यासाठी कार्यरत आहे देवपा, जे काम करत आहे देवपा, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो देवपा. जे डॉक्टर, नर्सेस कोरोनाची लागण झालेल्या लोकांवरती उपचार करत आहे देवपा, देवपा त्यांना तू यश दे देवपा. त्यांनी देवपा लोकांची सेवा करत आहे देवपा, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो देवपा. तसं देवपा जे पोलीस अधिकारी रस्त्यावर आहे देवपा, जे देशामध्ये, राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून देवपा ते अहोरात्र तिथे तैनात आहेत देवपा. त्यांना त्यांच्या घरच्यांना भेटायला देखील त्यांना भेटत नाही, त्यांच्या घरी जायला भेटत नाही आहे देवपा. त्यांच्यासाठी प्रार्थना करतो देवपा. तू त्यांना या संकट समय खचून जाऊ देऊ नकोस. तुझा आशीर्वाद त्यांच्यावर राहू दे देवपा. तू त्यांचं सहाय्य करता हो देवपा. तसं देवपा काही लोक डॉक्टरवरती, नर्सेसवरती दगडफेक करत आहेत, त्यांच्यावर हल्ले करत आहेत देवपा. त्या लोकांना तू सद्बुद्धी दे देवपा. ते हे जे सैतानाचं कार्य करत आहे देवपा ते तू थांबवून लाव देवपा. तसेच देवपा जे मंत्री, जे राष्ट्रपती, पंतप्रधान, जे अधिकारी वर्ग आहे देवपा, ह्या कोरोनासाठी देवपा ते जे निर्णय घेत आहे त्यांच्या देशासाठी, त्यांच्या राज्यांसाठी देवपा, त्या लोकांसाठी देखील आम्ही प्रार्थना करतो देवपा. त्यांना देवपा तू सद्बुद्धी दे की त्यांनी योग्य निर्णय घ्यावा देवपा. त्यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये, सैतानाने त्यांच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी टाकू नये आणि ह्या वेळेला देवपा त्यांनी खचून जाऊ नये, त्यांनी हारून जाऊ नये देवपा. तर त्यांनी योग्य ते निर्णय घ्यावा देवपा आणि त्यांनी ह्या वेळेला उभं राहून देवपा ह्या राज्याला, या देशाला एकत्र आणण्यासाठी देवपा ते जे काही काम करत आहे देवपा त्यांना तू यश देतो देवपा. तसेच देवपा जे लोक एक दुसऱ्याला मदत करत आहेत, लोकांना जे सामाजिक संस्था आहेत देवपा, जे लोकांना राशन पोहोचवत आहे, कोणी देवपा 2 वेळचं जेवण देत आहे, कोणी नाश्ता देत आहे, हे सगळे लोक जे दान करत आहेत, जे मदत करत आहेत देवपा,
अशा लोकांच्या दानला देवपा तू त्यांना बरकत दे देवपा. ते जे दान देत आहे देवपा त्यांच्या घराच्या मिठा पाण्याला देवपा तू बरकत दे. त्यांनी अशा लोकांनी देवपा अधिक आणि अधिक लोकांना मदत करावी आणि अधिक आणि अधिक लोकांपर्यंत त्यांची मदत पोहोचावी देवपा. असं तू कर. तुझा आशीर्वाद अशा लोकांवरती राहू देवपा. तू तुझ्या भंडारातून देवपा त्यांना पुरव. त्याच प्रकारे देवपा हे कोरोनाचे जे टेस्ट करण्यासाठी जे किट्स कमी आहेत देवपा त्याची तू पूर्तता कर. हे कोरोनाचे किट्स जे लोकांना भेटत नाही आहेत देवपा हे जे किट्सची कमतरता आहे देवपा ते पूर्ण करायला देवपा तू मदत कर. आणि जास्तीत जास्त टेस्ट व्हावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे टेस्ट पोहोचून कोणाला ह्याची लागण आहे हे समजून त्यांच्यावर उपचार करण्यात यावा यासाठी आमच्याकडे विनंती करतो देवपा. आम्ही ही कळकळीची प्रार्थना करतो, विनंती करतो देवपा की या संकट समय तू आमचं सहाय्य करता हो, तू आमचा मदत करता हो देवपा. आम्ही या संकटातून सगळ्यांनी एकत्र सुखरूपपणे बाहेर पडावे अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. इथून पुढचा वेळ काळ आम्ही तुझ्या हातात देतो. ही लहानशी विनंती तुझ्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. फार सुंदर रीतीने सेंट क्रिस्टोफर चर्च कल्याण या मंडळीतील तरुण संघाने ही आजची भक्ती पार पाडलेली आहे. प्रभूची स्तुती केलेली आहे, आराधना केलेली आहे. त्याच्यासोबत आपण देखील भक्तगण आपापल्या घरामध्ये राहून परमेश्वराची उपकार स्तुती आराधना करू शकलो याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. विशेष करून कोमल हिने जे परमेश्वराच्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि ज्या ज्या प्रत्येक तरुणींनी या आजच्या उपासनेमध्ये भाग घेतलेला आहे त्या प्रत्येक तरुणाशी प्रभुदेवा पास बोलो आणि त्याच्या सेवेसाठी उपजीविकेचं साधन जे प्रभू दिलेलं आहे ते काम करून सेवा करत असताना आणि या जीवनामध्ये उभं राहण्यासाठी जे शिक्षण घेत आहेत ते तरुणी देखील या प्रत्येकाने शिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांनी देवाची सेवा करावी, देवाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून द्यावे यासाठी आपण यावेळेला प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. देवापा आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. आज तुझ्या वचनातून सुंदर असं मार्गदर्शन प्रभुदेवापा तुझ्या लेकरांनी केलेलं आहे. बोलत असताना प्रभू त्याला तू कृपा पुरवली, शब्द दिलेस आणि प्रभू जे आम्ही ऐकणारे आहोत त्या आम्ही प्रत्येकाला तुझ्या हाती स्वाधीन करीतो. जे आम्ही वचन ऐकलेले आहे प्रभू त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी तो आम्हाला कृपा पुरव. आणि या जगामध्ये पुन्हा आम्ही प्रभू आमचं दैनंदिन कामकाज करत असताना जीवन जगत असताना जे प्रभू आम्ही ऐकलेले त्या वचनाप्रमाणे प्रभू राहण्यासाठी तू आमचं मन प्रभू तू वळे. सर्व सैतानी युक्त्या कुयुक्त्यापासून प्रभुदेवपा तू आम्हाला दूर ठेव आणि प्रत्येक सैतानी मोहपाय संकट अडचणी यावर आम्ही मात करावी आणि विजयी ख्रिस्ती जीवन जगावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर अशी प्रार्थना करतो. आज प्रभुदेवपा या भक्तीमध्ये ज्या ज्या तरुणींनी सहभागी पण केलेला आहे, जे प्रभू तू त्यांना कला गुणकौशल्य दिलेलं आहेस प्रभुदेवपा त्याचा उपयोग त्यांनी आज तुझ्या गौरवासाठी केलेला आहे. प्रभू तू त्यांना सहाय्य कर, त्यांच्या गरजा तू पूर्ण कर. अशाच प्रकारे आपल्या तारुण्यामध्ये प्रभू त्यांनी तुझं स्मरण करावं, आपलं जीवन तुला वाहून तुझी सेवा करावी म्हणून तू प्रभू त्यांच्या जीवात्म्याशी आज बोल प्रभुदेवपा अशी प्रार्थना करीतो. मनुष्यानं सारं जग मिळवलं पण आपल्या जीवात्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. प्रभू या प्रत्येक तरुणीला तुझ्या समक्षतेमध्ये आणत आहे. प्रभुदेवपा त्यांनी आपली जीवनशैली, त्यांनी आपला दररोजचा दैनंदिन जीवनक्रम प्रभू त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य तुझ्या वचनाप्रमाणे जगावं म्हणून प्रभू तू त्यांना सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. कोणाचाही नाश व्हावा अशी तुझी इच्छा नाही तर प्रत्येकाचं तारण व्हावं हे तू अपेक्षा करत आहेस आणि म्हणूनच प्रभुदेवपा आम्ही प्रार्थना करीतो तारुण्य लवकर सरेल, भरजवणी आहे प्रभुदेवपा लवकर निघून जाईल आणि प्रभू ज्या वेळेला वृद्ध होतील त्यावेळेला मी करायचं हे राहून गेलं, प्रभूसाठी मी हे करायला हवं होतं प्रभुदेवपा ही चुरचूर आमच्या मनाला लागू नये म्हणून प्रभू या प्रत्येकाला तुझ्या समक्षतेमध्ये आणत आहे. वेळ निघून जात आहे, काळ बदलत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रत्येक तरुणी आपलं जीवन तुला सेवेसाठी वाहावं असं तू कर प्रभू. ज्या ज्या ठिकाणी त्यांना तू ठेवलेलं आहेस आणि नेमलेलं आहेस त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रभुदेवपा ख्रिस्ती तरुणीचा प्रतिमा उभी करावी आणि ख्रिस्त त्यामधून प्रगट व्हावा. तुझ्या वचनाची घोषणा केली जावी, तुझ्या वचनाचा प्रसार केला जावा म्हणून तू प्रत्येकाला प्रभू सहाय्य कर अशी प्रार्थना करीतो. आता येतो आमचा ताबा घे. त्यांच्या निमित्ताने प्रभू तू आज आमच्याशी देखील बोललेला आहेस आणि प्रभू त्या
त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तुझ्या वचनामध्येच जीवन आहे आणि म्हणून तुझ्या वचनाला आम्ही ग्रहण करावं, त्या प्रकारे आम्ही जीवन आम्ही ठेवावं, म्हणून तू आम्हाला येथून प्रभू बाप्पा पुढे सहाय्य कर. येशूच्या नावात मागितले म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना म्हणून, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तशीच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊ. आणि आता देवच बाप याची प्रीती, देवज पुत्र प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि शांती, देवज पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसाठी देवाच्या लेकरांचं आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. यावेळेला आपण सुवंद्य देवा हे गीत गाऊ, आणि गीत गाऊन आपण आपली आजची भक्ती आणि आराधना समाप्त करूया.